वसंत मोरेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेमध्ये समावेश. सर्वपक्षीय विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा प्रयत्नांना यश. विधान भवनामध्ये आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते योजनेचा शुभारंभ. केंद्रात 2004, राज्यामध्ये 2005 आधी रुजू IAS अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. अखिल भारतीय सेवेतील 20,000 सरकारी अधिकाऱ्यांना लाभ. हाथरस दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या भोले बाबा समवेत 20 ढोंगी बाबांना ब्लॅकलिस्ट केलं जाण्याची शक्यता. सर्व 13 आखाड्यांनी केला ठराव मंजूर. कुंभमेळ्यात या ढोंगी बाबांना जागा न देण्याची करणार मागणी. 18 जुलैला कुंभमेळ्याबाबत बैठक. मागील महिनाभरापासून स्थिर असलेल्या सोन्याच्या दरामध्ये तोळ्यामागे 1,500 रुपयांनी वाढ. जळगावच्या सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 73,500 रुपयांवर. नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 2 घटना. दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू, तर मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं. दोन्ही घटनेत चालक फरार. नाशिकमध्ये एक हिट अँड रनची घटना समोर. सिडको परिसरामध्ये अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावानं दिला चोप. अंबड पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल. सुदैवानं कुणालाही गंभीर दुखापत नाही. पुण्यामध्ये आणखी एका 31 वर्षीय गर्भवतीला झिकाची बाधा. एकूण झिका बाधितांची संख्या 13वर. महापालिका अलर्ट मोडवर. शहीद प्रवीण जंजाळ यांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या तयारीमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. विधान परिषदेत सरकारची घोषणा. हाथरस चेंगराचेंगरीचा SIT अहवाल मुख्यमंत्री योगींना सादर. समितीच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचं अहवालात नमूद. मात्र अहवालातून भोलेबाबाचं नाव गायब. हाथरस दुर्घटनेप्रकरणी SDM, CO आणि इन्स्पेक्टरसह 6 अधिकारी बडतर्फ. दुर्घटनेच्या 7 दिवसांनंतर उत्तर प्रदेश सरकारची कारवाई. देशाच्या अनेक भागात पुराचा कहर. आसाममधील परिस्थिती गंभीर, तर हिमाचल, उत्तराखंड, UP आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. बेरिल वादळामुळे टेक्सासमधील अनेक भागात विध्वंस. हजारो झाडं उन्मळून पडली. मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान, तर खराब हवामानामुळे अनेक उड्डाणं रद्द. इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन. सुलावेसी बेटावरती खाण कोसळली. दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता. शोध मोहीम सुरू. जून महिन्यासाठी ICCनं जाहीर केले प्लेयर ऑफ द मंथ. जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित. बुमराहनं रोहित शर्माला मागे टाकून पटकावला पुरस्कार. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूची ध्वजवाहक म्हणून निवड. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवणारा नेमबाज गगन नारंग यंदा भारताचा पथक प्रमुख. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा